नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी बा बा कोटंबे लिखित कदाचित. आणि आज या कादंबरीचा भाग 7वा. पण तत्पूर्वी जर तुमच्याकडून अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज एकच नम्र विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी यापुढे कादंबरीचा भाग अपलोड केला किंवा कुठलीही कथा चॅनलवर अपलोड केली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. आणि उत्तम उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. चला श्रोते हो, सुरू करूयात बा बा कोटंबे लिखित कदाचित या कादंबरीचा भाग 7वा. नेहमीप्रमाणे राधा सकाळीच दुकान लावायला निघाली. सामानाची पोतडी मंडीत गंगामावशीकडे असायची. ती घ्यायला राधा आली तर तिला तिथे गणपत आलेला दिसला. काय गणपत भाऊ, कसा आहेस? मी बरा आहे, तुझीच वाट बघत बसलो होतो. राधाच्या मागे उभ्या असलेल्या मुलीकडे पाहत तो म्हणाला, हिला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. जास्त डोक्याला ताण नको देऊ. स्टेशनवर नाही तर स्टँडवर बघितला असशील, वय का नाही? हां, बरोबर आहे बरोबर आहे. पण ती इकडं कशी? अरे असं काय करतोयस भाऊ? मावशीने तुला शाळा बघायला सांगितलं ना, ते हिच्यासाठी. असं आहे काय? गणपत उगच तिच्याकडे खाली वर बघायला लागला. अरे असं काय बघतो तिच्याकडं? शाळेत कधी गेला होता का नाही तू? हां, आता तिकडूनच आलो आहे. खाजगी शाळेत काही जमणार नाही म्हणले, सरकारी शाळेत घेऊन या असं म्हणले. अरे कोणती का असं ना, आपल्याला कुठं तिला डॉक्टर इंजिनियर करायचे. थोडंफार लिहिता वाचता यावं बस झालं. बरं मग केव्हा जायचं? मला काय, मी आत्ता बी तयार आहे. नाही आज नको, उद्या जाऊ. मी सकाळी लवकर येते. आज पाटी दप्तर लेखणी असं काही सामान घेते. सुनीता बघ, मामानं तुझं शाळेचं काम केलंय. ती काहीसं बुजल्यासारखी हसली. गणपतनं खिशातनं 1 रुपया काढला. हे घे, तिथं कुल्फीचा गाडा आहे, घेऊन खा कुल्फी. तिने राधाकडे बघितलं आणि राधा तिला हसत म्हणाली, अगं घे, मामा देतोय, घे. झिंगी कुल्फीच्या गाड्याकडे पळाली. तसा गणपत राधाला हळू आवाजात म्हणाला, राधा, या पोरीला स्टेशनवर भीक मागताना पाहिले मी. हिच्या संग एक बाई होती. गड्यासारखं 24 तास दारू पेलेली असायची. आम्ही दुपारी सुट्टीत कवा कवा चहा प्यायला स्टेशनावर जायचो ना, तेव्हा बघितलं हिला. खरं आहे तुझं. ती हिची आई होती. ती वारली म्हणून मी घरी घेऊन आले. बघ बाबा, मला वाटतंय तू आणखीन एकदा विचार करावा. या असलेल्या करायचं काही खरं नसते बरं का. खरं आहे तुझं. अरे तुलाच काय, कोणाला बी असंच वाटन. आता माझंच बघ ना, चुकून म्हण की कसंही म्हण, मी ही रस्त्यावालेच होते की. म्हाताऱ्यानं माझ्या विश्वास टाकला म्हणून मी आज तुमच्याबरोबर आहे. नाही तर काय झालं असतं? विचारही करू वाटत नाही. नाही तसं नाही राधा, तुझा विचार चांगला आहे, पण मी आपलं तुला सावध केलं. बरं ते जाऊ दे, मी सकाळी येतो. मोंड्यात वाट बघत असतील माझी. गणपत निघून गेला. झिंगी कुल्फी खात राधाजवळ आली. सुनीता, गणपत मामा तुझ्यासाठी शाळेचं बघतोय. हल्लीच्या जमान्यात लिहिता वाचता न येणाऱ्याचं काही खरं नाही. शाळेत तुझं मन रमणार नाही हे मला कळतंय, तरीही शाळा करायचीच. शाळेत कुणाशी भांडायचं नाही. कुणी काय म्हणलं तर मास्तरला सांगायचं, तू काय म्हणायचं नाही. घरी आपण दोघीच राहतो. ही मावशी सोडली तर आपल्या पाठीशी कुणी नाही हे नेहमी ध्यानात ठेवायचं. अगं तू कशाला काळजी करती? ही शिकल शाळा, वय का नाही ग बाळा? मावशी म्हणाली आणि कुल्फीची काडी दूर फेकत झिंगीनं मान हलवली. मावशी मी चलते आता, आज उशीर झाला दुकान लावायला. बरं बाई जा, हिला राहू दे माझ्याजवळ. थांबती का गं? तिने मान वळवून होकार दिला. थांब मग, आणि हा इकडं तिकडं फिरू नको. राधा पोतडी घेऊन चालायला लागली. पोतडी शबनमसारखी काखेत अडकवता येत होती. म्हातारं काखेत पिशवी, हातात छत्री अशा थाटात चालायचं. राधाला पिशवी काखेत अडकवणं कसं तरी वाटायचं. ती खांद्यावर घ्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळीच राधा झिंगीला घेऊन मंडीत हजर झाली. मावशीला तर दिवस निघायलाच घरातनं बाहेर पडावं लागत होतं.
बिटावर माळवं खरेदी करून तिला मंडीत यावं लागायचं. ताज्या भाज्या व्यवस्थित मांडून मावशी बसली होती. गणपत आणखी आला नव्हता. राधा मावशीबरोबर बोलत बसली. चला निघायचं का? जवळ येताच गणपत म्हणाला. झिंगीला सोबत घेऊन राधा गणपतच्या मागे चालायला लागली. गुरुजी, काल मी आलो होतो. हेडमास्तर समोर उभा राहत गणपत म्हणाला. बरं मग? पोरीला शाळेत सर करायचं होतं. अच्छा, मुलगी कुठे आहे? बाहेर थांबलेल्या राधाला गणपतनं आवाज दिला. राधा झिंगीला घेऊन आत आली. कुणाला? या मुलीला. झिंगीकडे निरखून बघत हेडमास्तर म्हणाले. हा गुरुजी, हिलाच. पूर्वीच्या शाळेतला दाखला आणलाय का? नाही, पहिल्यांदाच शाळेत घालायचे हो. म्हणजे आत्तापर्यंत ही मुलगी शाळेतच गेलेली नाही? हेडमास्तर झिंगीकडे बघत म्हणाले. अहो, गरिबीमुळं नाही जमलं साहेब. पण आता वाटतंय बरं का की हिला लिहाय वाचाय तरी यावं. गणपतची सारवासारव चालू होती. कसं शिकवायचं हिला? 4थी 5वीचं वय हिचं. आता उजळणी बाराखडी गिरवायला लावायची. हे बघा, नाही म्हणू नका साहेब. आजवर तिला काय वाटत नव्हतं, पण आपल्या वयाच्या पोरी शाळा शिकतात हे तिला आता उमजलंय, म्हणून घेऊन आलोय आम्ही तिला इथं. राधानंही दोन्ही हात जोडले. नाही, तिला उमजत नव्हतं हे ठीक आहे, पण तुम्हाला तर कळत होतं ना. आता ही पोरगी शिकेल असं नाही वाटत मला. काहीतरी करा साहेब. नाही म्हणू नका हो. राधानं पुन्हा हात जोडले. ठीक आहे, तुमचा आग्रहच आहे तर बसू द्या तिला. जन्मतारखेचा दाखला आणलाय का? राधा आणि गणपत एकमेकांकडे बघायला लागले. अहो, असे कसे पालक तुम्ही? दाखला नाही आहे साहेब. तिला बसू द्या शाळेत. पण 2 दिवसात जन्मतारखेचा दाखला घेऊन या. तहसील, नगरपालिका, सरकारी दवाखाना कुठेही विचारा, होईल काहीतरी. हेडमास्तर म्हणाले. गणपतचा चेहरा उजळला. म्हणजे जन्मतारखेचा दाखला मिळू शकतो. हेडमास्टरनं झिंगीला पहिलीच्या वर्गात बसवलं. हे बघा, ही सरकारी शाळा आहे. शिक्षण कुणालाही नाकारता येत नाही, म्हणून मी या मुलीला प्रवेश देतोय. पण 2 दिवसात जन्मतारखेचा दाखला आणून द्या. आता या तुम्ही. आणि हो, तुम्हाला घरीही हिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल, तर काहीतरी प्रगती होईल. कसं आहे, एकटीसाठी आम्हाला फारसा वेळ नाही देता येणार. हेडमास्तरांनी टेबलावरची बेल वाजवली. शिपाई आत आला. धापसे सरांना पाठवून दे जरा. काही वेळातच पोरगेलाचा शिक्षक आत आला. धापसे सर, यांच्या मुलीला वर्गात बसू द्या. जा बाळ यांच्याबरोबर. धापसे दुसऱ्या एका खोलीत सर्वांनाच घेऊन आला. त्यांनी कपाटातनं फॉर्म काढला. पूर्वी ज्या शाळेत होती तिथली TC आणली आहे का? नाही हो, पहिल्यांदाच शरीक करायचं शाळेत. उशीर केला शाळेत घालायला. आत्ता ती 4थीत किंवा 5वीत असायला हवी होती. खरं आहे तुमचं, पण नाही जमलं हो आम्हाला. गणपत अवघडल्यासारखा म्हणाला. मग नाव काय म्हणायचं हिचं? सुनीता. राधा चटकन म्हणाली. बापाचं नाव? गंगाधर. आडनाव? नवले. राधा पटापटा सांगत होती. वय? वय अंदाजानं लिवा मास्तर. कसं हो, तुम्ही हिची आई ना, जन्मतारीख माहिती नाही तुम्हाला? नाही मास्तर, मी हिची आई नाही. हिची आई वडील वारलेत, मी मावशी आहे. बरं बरं. धापसे दोघींकडे बघत म्हणाला. या, इथं सही करा. राधानं फॉर्मवर सही केली. या, तुम्ही या आता. पण तेवढा जन्मतारखेचा दाखला मात्र आणून द्या बरं का. आणि हो, तिला नियमित पाठवत चला. मन लावून शिकली तर 3री 4थीत टाकता येईल. धापसे झिंगीला वर्गाकडे घेऊन गेला. राधा आणि गणपत शाळेबाहेर पडले. गणपत भाऊ, तुझ्यामुळं या अनाथ मुलीला शाळा मिळाली बरं का. मी काय केलंय? मी नुसता सोबत आलो. बाकी सगळं तूच केलं की. पण राधा, ही पोरगी पळून बिळून तर जाणार नाही ना? नाही, काय हे, तिला हे मोकळं राहायची सवय. तसं झालं, पळून गेली तर आपली सगळी मेहनत पाण्यात. नाही, मला नाही वाटत ती पळून जाईन असं.
तसं झालं तर चांगलंच आहे की, तिचं जन्माचं कल्याण होईन. पण राधा, तिच्या बापाचं नाव, आडनाव हे सगळं तुला कसं काय माहिती? अरे मी 7वी शाळा शिकली आहे. तू काल मला उद्या शाळेत जाऊ म्हणला का नाही, तेव्हाच मी तयारीला लागले. रात्री तिला खोदून विचारलं तेव्हा ती म्हणली, माझ्या माईचं आणि बापाचं दारू पिऊन भांडण व्हायचं, तेव्हा माय गंग्या म्हणून त्याला हाका मारायची. त्यावरून कळलं बापाचं नाव. आणि आडनाव काय मी मानानं लावून टाकलं. वा, तुझ्या हुशारीला दाद दिली पाहिजे. एवढं सहज कोणालाही करता आलं नसतं बरं का. गणपत भाऊ, आपल्याकडं दुसरा काही इलाज होता का सांग बरं? आडनाव सांगितलं नसतं तर मास्तर उगाचच आडून बसला असता. शिक्षणापुरता का होईना आपण हा मार्ग स्वीकारला. सुनीतालाही ही अडचण नीट समजून सांगितली. ती म्हणली, तुला पटन तसं कर. अरे तिला आधार मिळाला यात ती खुश आहे. खरंच आहे, खरंच आहे. रस्त्यावरच्या पोरीला घरात आणलं तू. भाऊ, नियतीनं म्हण किंवा कसंही म्हण, मी पण रस्त्यावरच होते ना गणपत भाऊ. ते म्हातारं देवासारखं धावून आलं. अरे सुनीताच्या आईसारखी भीक मागत फिरले असते, नाही तर एखाद्या लांडग्याच्या तावडीत सापडले असते मी. काहीतरी काय बोलते राधा तू? तुझ्याशी त्या फालतू बाईची बरोबरी होईनच कशी? हे बघ, आता आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. बरं तुझा आता, मला इथून मोंडा जवळ पडतोय, मी इथनंच जातो. काय ग, झालं का तिचं शाळेचं काम? मावशीने पटकन विचारलं. हा झालं की, तिला शाळेत बसवून बी घेतलं. तिला सांभाळायची फार मोठी काळजी मिटली बघ मावशी. अगं मी काम बघू का तिला सांभाळू? हे लय वाईट गल जाते माझी. होतंय ग, सगळं व्यवस्थित होतंय, आपण उगाचच काळजी करत बसतो. देव सगळे मार्ग दाखवतोय बघ. खरंय मावशी तुझं. बरं मी जाऊ का, दुकान लावते. राधा पोतडी घेऊन आपल्या नेहमीच्या ठिकाणाकडे चालायला लागली. ती ठिकाणावर आली आणि तिला धक्काच बसला. तिच्यापासून काही अंतरावरच एका इसमानं दुकान थाटलं होतं. त्याच्याकडे बघताच तिच्या अंगावर सर्रकन काटाच आला. काय त्याचा अवतार! कोणाला तरी मागून आणल्यासारखे काळे मिचकूट कपडे, कितीतरी दिवसांपासून तेल न लावलेले मानेपर्यंत वाढलेले केस, एक बिडी तोंडात आणि एक बिडी कानाच्या फटीत ठेवलेली. कितीतरी दिवसांपासनं इथे वास्तव्य असल्यासारखा बिनधास्त काम करत होता तो. आणखी 2 गिऱ्हाईक त्याच्यासमोर उभे होते. एक जण लाकडी पेटीवर बसला होता. त्याने राधाला बघून पाहून न पाहिल्यासारखं केलं. जमलेले तिच्याकडे पाहून उगाचच दात काढत होते. राधानं जागा साफ केली, आपलं दुकान लावून टाकलं. वरतून तसं दाखवत नसली तरी ती धास्तावली होती. हा माणूस आपल्याला आता कसलं काम मिळू देतोय? राधा गिराईकाची वाट बघत बसून राहिली. काळं कुत्रंही तिच्याकडे फिरकत नव्हतं. उलट त्या माणसाकडे एकानंतर एक गिऱ्हाईक चालूच होतं. दुपारी त्याला थोडी उसंत मिळाली. त्यांनी कानातली बिडी काढली आणि शिलगावली. राधा उठून त्याच्याजवळ गेली. भाऊ, असं का केलं हो तुम्ही? काय झालं बाई? चेहऱ्यावर साळसूतपणाचा भाव आणत तो म्हणाला. अहो भाऊ, मी बाई माणूस. संपत मामा वारला म्हणून मी हे काम चालू केलं. आता तुम्ही इथं आले हो, मला कोण काम देईन? अहो तुम्ही गडी माणूस आहे, तुमचं कुठेही दुकान चालतंय. उगाच का माझ्या पोटावर मारताय तुम्ही? हे तसं काय नसते. कापड दुकानाच्या लाईनीला किती दुकानं असतात, तरी बी ते चालतातच का नाही? हे बघ, ज्याचा शेर त्याला कुठं बी मिळतोय. खरं तर मीच तुला म्हणाय पाहिजे, आमच्या पोटावर का मारते म्हणून. तुझा पिढीच्या धंदा आहे का यो? म्हातारं आमचं जातवालं होतं हे खरं आहे. त्यांनी तुला आधार दिला, बरं केलं. आता तू आमचा बी धंदा बळकावायला लागली, तरी बी माझं काय म्हणणं नाही. तुझं तू काम करत राहा, माझं मी काम करल. उलट एकमेकाला आधारच होईन की. हा, तिच्याकडे निरखून बघत हलकटासारखा हसत तो म्हणाला. याला काहीही बोलण्यात अर्थ नाही हे राधानं ओळखलं. ती परत आपल्या जागेवर येऊन बसली. खरं पाहिलं तर त्याचंही खरंच आहे की, आपलं हे कामच नाही, आपल्याला अनुभव नाही. म्हाताऱ्याच्या जागेवर त्यांचा माणूस बसावा हे त्याला वाटणारच की. पण आजकाल कुणी कुठलाही धंदा करतोय. जोडे विकायचं दुकान आता बामण बी चालवायला लागले.
हा सगळा विचार करताना सगळ्या गडबडीत दुपार झाल्याचंही तिला कळलं नाही. भाकरी आणली होती, पण भूक मात्र पळाली होती. काही वेळातच तिने आपलं दुकान गुंडाळलं. पोतडी काखेत मारून भाजी मंडीत आली. "का गं बाया, दुकान लवकर बंद केलं वय?" मावशीने तिला विचारलं. "मग काय करू मावशी? माश्या मारीस बसण्यापरीस घरी गेलेलं बरं की." "का? काम आलंच नाही वय?" राधाच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे बघत मावशी म्हणाली. "मावशी, हे आता रोजच असं होणार गं. आता आणि काय झालं बाया? अगं, आजपासनं दुसरं एक दुकान लागलंय तिथं. सगळं गिऱ्हाईक तिकडं पळायला लागलंय. आधीच आपण या कामात नवखे. कोण येईन आपल्याकडं? आपल्या बापजाद्याला हे काम माहिती नाही. आता तिथं जातीवंत कामवाला आलाय. अगं, मग येऊ दे की. तू काय ह्याला घाबरती? या मंडीत आणखी भाजीची दुकानं आहेतच की. म्हणून मी माझं दुकान बंद करायचं वय? त्या मुडद्याला बी पुऱ्या बाजारात तीच जागा मिळाली वय? त्यानं मुद्दाम खलूसपणानं केलंय हे. एक काम करते, गणपतला बोलून बघायला होते त्याच्याशी." "काय फायदा नाही मावशी. तो माणूस थोडा उर्मटच वाटला मला." "ठीक आहे, तू जा घरी. गणपत घरी जाताना हिकून येणार आहे. त्याला आजच बोलायला लावते मी." पोतडी रोजच्या जागेवर ठेवून राधा घराकडे चालायला लागली. मुख्य रस्ता ओलांडून बोळीतल्या रस्त्याला लागली. तेवढ्यात मागून आवाज आला. "किती हाका मारल्या, तुझं ध्यानच नाही." झिंगी तिच्याजवळ येत म्हणाली. "हा गं, मी ऐकलीच नाही. सुटली वय तुझी शाळा?" "हां, मी तिकडं दुकानावर येणार होते, तर तूच कोपऱ्याहून इकडं वळताना दिसली." "बरं मला सांग, शाळा कशी आहे?" "छान आहे, छान आहे. पण मला काहीच येईना झालंय. सगळे पोरं पोरी माझ्याकडंच बघतात. बाराखडी उजळणी घरी पाठ करत जा म्हणले गुरुजी." "काळजी करू नको, मी शिकवेल तुला सगळं." "खरं सांगती? तुला येतंय सगळं?" "येतंय बाई, तुला शिकवण्यापुरतं तरी येतंय." "मग जमलं." राधाच्या हाताला धरून झिंगी चालायला लागली. घरी येताच राधानं घर अंगण झाडून काढलं. हातपाय धुवून स्वयंपाकाला लागली. संध्याकाळची जेवणं झाल्यानंतर झिंगीला अभ्यासाला बसवलं. स्वतः तिच्या बाजूला बसून तिला शिकवत होती, त्यामुळे दुपारचा ताण थोडासा कमी झाला. दुसऱ्या दिवशीही त्या माणसानं राधाच्या अगोदरच दुकान लावलं होतं. याचा अर्थ गणपतचं त्याने ऐकलं नव्हतं. उलट आज त्यांनी ग्राहकांना बसण्यासाठी एक लहानसं बाकडं आणलं होतं. याचा अर्थ जवळच्याच कोणाची तरी त्याला मदत होती. कारण पेटी बाकडं रोज काही तो घरी घेऊन जाऊ शकत नव्हता. जवळच कोणाकडे तरी तो ते सामान ठेवणार होता. बाकड्यावर दोघं तिघं चकाट्या पिटत बसले होते. मानेपर्यंत वाढलेले केस, मळकट जीन पॅन्ट, टी शर्ट. तिरप्या नजरेनं तिच्याकडे बघत दात काढत होते. याचा अर्थ हा माणूस फक्त कामाच्या उद्देशानं इथं आलेला नव्हता. राधाला भीतीयुक्त काळजी वाटायला लागली. एक दोन महिला ग्राहक सोडलं तर तिच्याकडे कुणीही फिरकलं नव्हतं. असं 4-2 रुपयाचं काम रोज मिळायला लागलं तर लवकर आपल्या भीक मागायची येळ येईल. काही असलं तरी या प्रसंगाला तोंड द्यावंच लागणार. रोज रोज कोण आपल्या मदतीला येणार? आजही तिने दुकान लवकर बंद केलं. मंडीत आले. "आलीस का? ये बस." गंगामावशी एका वयस्कर माणसाला माळवं पिशवीत भरून देत होती. म्हातारं पैसे देऊन निघून गेलं. "अगं गणपत काल घराकडे जाताना बोलला त्याला. मीही बरोबर होते. ते काय ऐकण्यासारखं दिसत नाही." मी बी म्हणलं बाई माणूस आहे, इथं तिचा थोडा जम बसलाय. तुला काय कुठेही काम मिळेल, तिला इथं करू दे. तर म्हणला, मी कुठं नको म्हणतोय, तिनं तिचं करावं, माझं मी करतो. "कर बाबा कर," असं म्हणत गणपतनी मला तिथनं बाहेर काढला. गणपत सांगत होता त्याचं तिकडं मोंड्यात दुकान होतं. खेडेगावचं गिऱ्हाईक चांगलं होतं. तो हिथं का आलाय काही कळना झालंय. भाऊ म्हणतोय ते खरंय मावशी. त्याला इकडे यायची काहीच गरज नव्हती. खरं म्हणजे त्या माणसाला बोलणंच बेकार आहे. जाऊ दे, तू आपलं मिळेल तेवढं काम करत जा. आपण आपल्या कामाशी मतलब ठेवायचं झालं. पण मावशी, 4-2 रुपयाच्या कामानं भागायचं कसं? पोटापुरतं तरी काही मिळायला पाहिजे का नाही? खरंय ग बाई, तुझं खरंय. मग हेच करतीस का? लाव इथं माझ्या बाजूला भाजीचं दुकान. म्हणजे पुन्हा पहिले पाडे मोजायचं आलं. पहिले 1-2 महिने शिकण्यात जातेत. हेही जमलं तर ठीक,
नाही तर पुन्हा दुसरं काही बघायचं. ए बघ बाया, जगायचं म्हणल्यावर काही ना काही धडपड करावीच लागते. मावशी, माझ्या एक गोष्ट ध्यानात आली. आधार नसलेल्या बाईनं लिचं-पिचं राहून चालत नाही. समोर येईन त्या प्रसंगाला हिमतीनं तोंड द्यायला शिकलं पाहिजे. बास, आता मी ठरवलं मावशी. तिथंच त्या माणसाच्या बाजूला त्याच्या नाकावर टिच्चून काम करायचं. अंग अशी अशी हिंमत धर. आम्ही हाव की तुझ्या मागं. कुणाला घाबरून आपण आपली वाट बदलायची नाही. जा आता, पोरगी येईन शाळेतनं वाट बघत बसली असेल तुझी. राधानं रातच्याकरता काही भाजी मावशीकडनं घेतली आणि घराकडे चालायला लागली. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.